मंडळी आपली गावाला जायची तयारी पूर्णपणे झालेली आहे. फक्त आपला सामान आपल्याला गाडीत पोचवायचं आहे. तर मंडळी मी बॅग वगैरे तर भरून झालेले आहेत गाडीमध्ये वगैरे. तर आमचे काकी आणि माझा भाऊ आणि बहीण त्यांना मी पिकअप करायला आलो आहे जुन्या ठिकाणी जिथे मी राहायचो पहिले. तिथून घेऊन त्यांना पिकअप करून मी परत माझ्या घरी येणार. मम्मी पप्पा येतील, मग आम्ही आमचा सुखाचा प्रवास कंटिन्यू ठेवू. आम्ही तुम्हाला दाखवतच राहू काय वगैरे कसं काय प्रवास राहील. ठीक आहे, व्हिडिओमध्ये बनून राहू. आपली आई आलेली आहे, भाऊ पण आलेला आहे. काय आणलंय? आईला फुल तयारीत आलेलं आहे. बोल ना आई, कसं वाटतंय यावेळी गावी येत नाहीयेस? बरं वाटते बाबा, चांगले सांभाळून जुली रडते. का रडते? चल मी CNG भरायला उतरलो आहोत. बघू शकता तुम्ही. हात करायला काय आपण त्या सर्कस मध्ये आलेलो आहे. गाडीचे शेडचे पहिले कॉल. बापरे, मामा गाडी चालवतोय. मामा गाडी चालवतोय. बापू बापू काय मंडळी, आम्ही फायनली एक स्टॉप घेतला आहे. तर मंडळींना, आमच्या मंडळींना जरा विश्रांती घ्यायची होती है ना. इंदापूरच्या इथे थांबलो आम्ही आणि मध्येच पेट्रोल पंप पण भेटला. तर थोडा बोललो CNG पण थोडी अर्धी राहिलेली, बोललो फुल करून घेऊ. तर लाईनीत लागलो आहे, तुम्ही पाहू शकता. चाकर महिन्यांची गर्दी आणि CNGच्या गाडी म्हटलं तर CNGसाठी थांबायलाच लागेल है ना. कधी कधी नको वाटते माहिती आहे का, काय म्हणायचं आता, थांबायला तर लागेल. मोठी लाईन आहे, मोठी लाईन आहे. आता पूल टल्ली झालाय, बघू शकता तुम्ही. टल्ली म्हणजे एकदम, आता टल्ली समजून जा, तुम्ही समजून जा. काय कसं वाटतंय फर्स्ट टाइम एवढ्या वर्षानंतर? कधी आलेलास तू? लहान होतास तेव्हा? 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर बाय रोड कार्स. कसं वाटतंय फिलिंग? खूप छान वाटतंय है ना. आता तर व्ह्यू नाही भेटणार कारण की रात्रीचे आता वाजले किती रे, वाजले आता आम्ही 1:46 झालेत, 1:45 म्हणजे झालेत. तर इंदापूर येथे पोचलेली आहे गाडी. आपण जात आहोत एकदम व्यवस्थित, हळूहळू, काही घाई नाही. बघूया आता पुढे आम्ही थांबणार आहे जेवणासाठी. ॲक्च्युली जेवण आम्ही तर केलं नाही, तर पुढे अजून एक स्टॉप घेऊ आम्ही. ठीक आहे. तर मंडळी गाडी थांबवली आहे जेवायला. अरे जेवायला थांबवली ना कुठे? काय रे? साईश्याम हॉटेल साईश्याम. हॉटेल साईश्यामला आम्ही गाडी थांबवली आहे. बघू आता थोडा लिमिट वर खाऊ आणि पुढचा आपला प्रवास कंटिन्यू करू. आपले विश्रांती म्हणजेच खाणं आपलं झालेलं आहे. तर आपण आता सुसाट निघणार आहोत आपल्या गावच्या दिशेने.
तर मंडळी आमची कोकणातली पहाट झालेली आहे. गाडी थांबलेली रत्नागिरी संगमेश्वरच्या मध्ये एक सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात. सकाळचे किती वाजलेत रे? सकाळचे वाजलेत 6:15. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. याची पण एक झोप पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही व्ह्यू बघा. माझ्या पाठी पहिले एक व्ह्यू बघा. काय पाहिजे अजून? काय पाहिजे तुम्हाला अजून काय पाहिजे? बघा हे बघा हे सुख बघा. हे सुख बघा. दिसेन असे सुख पाहू शकता. आणि वरती बघा फणस धरलाय. फणसाचा झाड आहे, एकच आहे. आणि इथे आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहोत. जरा एक स्टॉप घेतला. बोललो हा मस्त व्ह्यू दिसतोय, बोललो थांबूया गाडी. आणि थांबवलेली आहे. चहा पाणी व्यवस्थित करू आणि डायरेक्ट डेस्टिनेशनला रीच करू आपण गाडी. तुम्ही व्ह्यू बघा यार, तुम्ही व्ह्यू बघा. स्नॅप वगैरे काढले आहेत. इथे चहा पियाची काही मजा रात्रभर मोबाईल चालून दमलाय. मस्त वाटतं, खूप सुंदर वाटतं इथे. चाय पियाचा इथे व्ह्यू बघायचा. आणि चहा पिया इथला. हे बोलत राहा आता सगळ्यांची झोप झालेली आहे गाईस. सगळ्यांची झोप झालेली आहे. कोण झोपला? मीच झोपला. झोपला एकटा. आज एकटा झोपला आहे, बाकी कोण नाही झोपला. आपलं घरगुती बोल. नीट करा. जास्त नाही, थोडं. असं झोपला. आता जाता आम्ही घरात. हा, इथं नाश्ता पाणी झाला. चाय बी पियाला होता. आता चाललो आमच्या गावात. बोल. अजून 2 तास होत गावात पोचत. आमच्या घरात रात्रीपासून तिसरा आता पहिले जाणार तरळ्यात. हा नाही नंतर बघूया काहीतरी भाजीपालो काहीतरी. तुम्ही व्ह्यू बघू शकता. थांबा तुम्हाला व्ह्यू. सिलेंडर नाहीये. बघू शकता तुम्ही तळेरे. तर मंडळी फायनली ते मम्मीला आम्ही बोल आमच्या काय घ्यायचं. डेस्टिनेशनवर तुला पोहोचलेलो आहोत. समोर तरळ्यात पोहोचलेलो आहोत. तिथे आम्ही थोडंफार सामान घ्यायला थांबलेलो आहोत. इथून मग आमच्या वाडीच्या दिशेने आम्ही निघणार आणि थेट घरी जाणार. घरी जाऊन मस्त चिल करणार. तर मंडळी 9 तासाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली आमच्या घरी पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता आमच्या भावाने आमच्यासाठी दार उघडलेले आहे आणि सुंदर अशी पहाट आपल्याला पाहायला भेटली. आणि हे आम्ही घरी पोचलो. खूप थकलो वगैरे, थकावट तर नाही कारण की गावी जायची ओढ होती. नाही थांब, गावी जायची ओढ होती त्यामुळे थकवा एवढा जाणवला नाही.
2-3 ठिकाणी थांबलो, थोडा आम्ही विश्रांती केली. दरवाजाला तर मला थकवता आलाय बाबा, झोपणार आता. तू झोपणार का? नाही. तो नाही झोपणार, तो टल्ली माणूस आहे. चालेल, चला मग पुढे भेटूया.